या 23 तारखेला भारताचे सर्व लोक, विशेषतः मध्यमवर्गीय, थोड्या हिजाभीतीमुळे आणि थोडे आतुरतेने या 2024च्या बजेटची वाट पाहत होते. म्हणून या व्हिडिओमध्ये फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामननी 2024च्या बजेटमधील काही महत्त्वाचे मुद्दे मी तुमच्या समोर मांडणार आहे. शेवटी मी या बजेटबद्दल माझे काही वैयक्तिक मते हे देखील तुमच्या समोर मांडणार आहे. सर्वांना नमस्कार, मी विशाल नाते आणि तुम्ही पाहत आहात रिपोर्ट विथ विशाल. तुम्हा सर्वांना माहीत असेलच की लोकसभा निवडणुकीमुळे फेब्रुवारी 2024 मध्ये झालेले बजेट हे इंटरिम बजेट होते. आता इंटरिम बजेट हे केवळ काही महिन्यांपुरतेच वैध होते आणि आता 23 जुलै 2024 रोजी जे बजेट घोषित करण्यात आले ते मात्र खरे बजेट आहे. या 2024 आणि 25 त्या बजेटचे मुख्य आकर्षण म्हणजे या सत्ताधारी पक्षाच्या मित्र पक्षाचे 2 राज्ये बिहार आणि आंध्र प्रदेश यांना सर्वात मोठा वाटा देण्यात आला आहे. इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा, आरोग्य, समाज कल्याण यासारख्या सुविधांच्या प्रकल्पांसाठी बिहारला 60,000 करोड रुपये देण्यात आले आहे आणि आंध्र प्रदेश या राज्याला 15,000 करोड रुपये एवढे देण्यात आले. आपल्याला बिहारमधील इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा तर माहीतच आहे. काँग्रेसचे प्रवक्ते मल्लिकार्जुन खरगे यांनी या बजेटवर काय म्हटले आहे हे पहा. ये बजट पहला तो बहुत निराशजनक बजट है. दूसरा, ये अपना सिंहासन बचाने के लिए ये बजट किया गया है. तीसरा, जो किसानों के लिए हम अपेक्षा कर रहे थे एमएसपी गारंटी का, और कानूनन उसको कुछ एमएसपी को मजबूती मिलेगी और फर्टिलाइज़र और दूसरे पेस्टिसाइड इसके लिए कुछ सब्सिडी भी मिलेगा. ये सारी चीज़ें हमने एक्सपेक्ट किया था, वो भी इसमें नहीं है. काही असू, आता हे 2 लोक तर सर्वात खुश आहेत. काही वरून सांगायचे झाले तर इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये काही चेंजेस करण्यात आले आहेत. इन्व्हेस्टर्ससाठी देखील काही टॅक्सेस कमी तर काही टॅक्सेस जास्त करण्यात आले आहे. हे सांगण्यासाठी हा मेम बेस्ट आहे. एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड आणि रिटायरमेंट धारकांसाठी काही बदल करण्यात आले असून सरकारचा फोकस जास्त महिला, तरुण आणि शेतकरी यांच्यावर केलेला आहे. महिलांसाठी महाराष्ट्रामध्ये जशी लाडकी बहीण योजना ही आहे याप्रमाणे एक योजना ही नॅशनल लेवलवर आणण्याची चेष्टा सरकारने केली आहे आणि महाराष्ट्रामध्ये जसा लाडका बाबू योजना आणली आहे, आर्थिक प्रशिक्षण योजना, त्याप्रमाणेच एक योजना ही नॅशनल लेवलवर आणण्याचे सरकारचे म्हणणे आहे. आणि शेतकऱ्यांना एमएसपी पाहिजे होती, ती तर काही नाही मिळाली. आता आपण जर सेक्टर वाईज कॉन्ट्रीब्युशन बघितले तर डिफेन्स सेक्टरला 7,000 करोड एवढे अलॉट केलेले असून ते सर्वाधिक सेक्टर बनले आहे आणि ते गरजेचे देखील आहे. आणि 2 नंबरवर ग्रामीण, महिला आणि मुली यांचे सेक्टर आलेले असून त्यांना 3 लाख करोड रुपये एवढे अलोकेशन मिळाले आहे. आरोग्य आणि शिक्षण यासारख्या सेक्टर्सला
यावेळेसही कमीच ॲलोकेशन मिळाले. आता शिक्षण क्षेत्राचे हाल तर तुम्हाला माहीतच आहे. या रिसेंट पेपर लीकच्या घटना, परत UPSC आणि MPSC मध्ये स्कॅम हे तर चालूच आहे. आणि कोविडच्या काळात आपल्या आरोग्य क्षेत्राचे त्याच्यावर देखील हायलाईट समोर आले आहे. आणखी एक मास्टर स्ट्रोक आला जेव्हा बजेटच्या अनाउन्समेंट नंतर लगेचच शेअर मार्केट कोसळले. आता सर्व इन्व्हेस्टर्स तर आता पुढे सगळ्यांना आवडणारा भाग सुरू करू. कोणत्या गोष्टींच्या किमती वाढतील आणि कोणत्या गोष्टींच्या किमती कमी. या बजेटमध्ये आपल्या इम्पोर्ट ड्युटी वाढल्या आणि कमी झाल्यामुळे काही गोष्टींच्या किमतीत बदल होतो. तर यावर्षी ज्या गोष्टी स्वस्त होतील त्या अशा आहेत. यावर्षी स्वस्त होणाऱ्या गोष्टी मोबाईल फोन, त्यांचे ॲक्सेसरीज आणि त्यांचे चार्जर, या सगळ्या तर चीनी वस्तू आहे. सोने आणि प्लॅटिनम सारखे मौल्यवान धातू, सोलर पॅनल बनवण्यासाठी लागणारे साहित्य, रॉ मटेरियल आणि काही इलेक्ट्रॉनिक्स हे देखील स्वस्त करण्यात आले आहे. आणि आता या काही गोष्टी बघू ज्या की महाग होण्याचा अंदाज आहे. काही रसायन जे की कीटनाशक आणि फर्टिलायझर्समध्ये वापरले जाते. नॉन बायोडिग्रेडेबल प्लास्टिक, सरप्रायझिंगली ही तर एक चांगली मूव्ह आहे. महाराष्ट्रातही भाजपचे सरकार आहे, त्यामुळे विविध इन्फ्रास्ट्रक्चर सुविधांसाठी या राज्याला देखील 7,000 करोड रुपये त्याप्रमाणे ॲलोकेट केलेले आहे. परंतु एकूणच हे बजेट विशेषतः मध्यमवर्गीय आणि लघु मध्यमवर्गीय यासाठी तर काही डिसअपॉइंटिंगच जे या शेअर बाजारच्या घसरणीवरून आपल्याला लक्षात येऊ शकते. हे बजेट तर सत्ताधारी पक्षाने केवळ आपली सत्ता वाचवण्यासाठी दिली आहे. परंतु आता देशाची परिस्थिती काय आहे हे लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमाने बरेचसे माहीत. त्यामुळे या सत्ताधारी पक्षाला जर फ्युचरमध्ये आपला विजय कायम करायचा असेल तर त्यांना स्वतःसाठी नव्हे तर जनतासाठी देखील काम केले पाहिजे. मला आशा आहे की मी या बजेटमधील मुख्य पॉईंट्स हे सर्व कव्हर केले असतील. जर काही मुद्दे राहिले असतील तर मला खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.